टेस्टी अशी मिसळ बनवत आहे, त्यासाठी आपण मूग आणि मटकी भिजत घातली होती आणि त्याला मोड आणून घेतलेले आहे. आपण मसाल्यासाठी जिरं घेतलेलं आहे, 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडा लसूण घेतलेला आहे, अद्रक घेतलेलं आहे, 1 विलायची घेतलेली आहे, दालचिनी आहे, तेजपत्ता आहे, खोबरा कीस आहे, तीळ आहे, 5 मिऱ्या आहेत, 2 लवंग आहेत, कसुरी मेथी आहे, 1 कांदा आणि अर्धा टोमॅटो घेतलेला आहे. सगळ्यात सुरुवातीला आपण कढई गरम करून घ्यायची. त्यात अगदी थोडंसं तेल टाकायचं आणि हे आपले मसाले व्यवस्थित यात भाजून घ्यायचे. सगळ्यात सुरुवातीला आपण दालचिनी आणि तेजपत्ता कढईत टाकू, विलायची टाकून घेऊ. त्यानंतर आपण यात हे खोबरं घेतलेलं आहे हे टाकायचं आहे. तीळ, लवंग आणि मिरे टाकून घेऊ. हे आपण काढून घेतलेलं आहे. आता आपण याच कढईत कांदा भाजून घेऊ. कांद्याचे लांब लांब काप करून आपण कांदा आणि टोमॅटो 2 ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत ते व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. मिरच्याही यात टाकून घ्यायच्या म्हणजे त्या कांदा आणि टोमॅटोसोबत छान भाजल्या जातील. आपण लाल तिखट तर वापरणारच आहे, पण मिरचीने आणखी छान चव येते आपल्या मिसळला. जास्त मिरच्या टाकू नका, कारण की आपला गरम मसाला जो आहे त्यामुळे आणि मिरची आणि लाल तिखट म्हणजे मसाल्याची अशी घमट यायला नको, पण टेस्ट यायला पाहिजे. त्यासाठी फक्त 2 मिरच्या त्यात टाका आणि हे व्यवस्थित लाल असं खरपूस भाजून घ्या. आपण मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक आणि लसूण घेतलेला आहे, जिरं, कसुरी मेथी आणि हा भाजून घेतलेला खडा मसाला आहे. आपला कांदा, टोमॅटो आणि मिरच्याही छान भाजून झाले, त्याही आपण मिक्सरच्या पॉटमध्ये काढून बारीक करून घेऊ. आपण कढईत थोडं तेल टाकलेलं आहे, त्यात आपण ही मटकी आणि मूग आहे हे परतून घेऊ. तोपर्यंत आपलं मिक्सरमध्ये वाटणही तयार होईल. तोपर्यंत यालाही छान वाफ येईल. आपली मटकी छान फ्राय झाली आहे, ती आपण काढून घेऊ. आपण मटकी फ्राय केली होती ते तेल आता आपल्या कढईत तसंच आहे. त्यात आपण 1 चमचा एवढं बाजरीचं पीठ टाकत आहे. ते छान फ्राय करून घेतलं आपण की आपण हा मसाला जो वाटून घेतला आहे मिक्सरवर तो यात टाकून घेऊ. यात आपण धने जिरे पूड टाकणार आहे 2 चमचे, लाल तिखट टाकणार आहे 1 चमचा, आपला कांदा लसूण मसाला आहे तो आपण 2 चमचे यात टाकून घेऊ. यात आपण 1 चिमूट हळद टाकायची आणि मसाला आपला छान परतून घ्यायचा आहे. आपण थोडासा हिंग टाकायचा. आता आपण हा मसाला छान फ्राय होईपर्यंत भज्याचं पीठ भिजवून घेणार आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, त्यात आपण ओवा टाकू, कोथिंबीर टाकू, लाल तिखट टाकू, धने जिरे पूड आपण त्यात ॲड करायची आहे, 1 चुटकी हळदीची टाकू आणि चवीनुसार आपण मीठ त्यात ॲड करायचं आहे. आणि आपण 1 वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे ते आपण यात ॲड करू. आपल्या मसाल्याला छान तेल सुटले, त्यात आता आपण गरम पाणी टाकायचे आणि ही आपण फ्राय करून घेतलेली मटकी आपण यात ॲड करायची आहे. म्हणजे ती आपल्या रश्श्यासोबत छान शिजेल, त्यात मिक्स होईल, मस्त त्याचा फ्लेवर त्यात उतरेल. आता आपण यात चवीनुसार मीठ ॲड करू आणि याला छान अशी उकळी काढून घेऊ. तोपर्यंत आपण इकडच्या गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे, त्यात आपण हे कांद्याचे पकोडे तळून घेणार आहे. आपलं भज्याचं पीठ आपण छान भिजवून घेतलं आहे. आपल्याला हे जास्त असं पातळ भिजवायचं नाही, आपण वड्याचं पीठ जसं भिजवतो तसं हे भिजवून घ्यायचं आहे. आपण कढईत तेल गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्याला हे अशा प्रकारचे याचे भजे गोल करून गॅस छोटा करा आणि भजे त्यात सोडा आणि खरपूस असे तळून घ्या. म्हणजे आपल्याला यात वडा न टाकता भजे टाकून आपण मिसळ करणार आहे. आपले भजे आपण एकीकडनं फ्राय झाले, आता हे पलटून छान खरपूस लाल करून घेऊ. गॅस थोडा मीडियम केलेला आहे. हे
बघू शकता आपले भजे किती छान खरपूस असे लाल झालेले आहे. आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेऊ. इकडे आपली मिसळही छान शिजली आहे. तुम्ही बघू शकता किती सुंदर तर्री आली आपल्या मिसळवर. गॅस लहानच ठेवायचा आहे म्हणजे आपली तर्री आणखी त्याला असं तेल सोडते आणि वरती छान तर्रीचा असा तवंग येतो आणि आपल्याला तवंगच मिसळवर खूप छान दिसतो. आता आपण हे भजे पण काढून घेऊ. आता आपण आपली ही मिसळ छान सर्व करून घेणार आहे. आपण मस्त बाउलमध्ये आपली मिसळ काढून घेऊ. त्यात आपण हे तयार केलेले पकोडे छान टाकून घ्यायचेत. त्याच्यावर आपण छान फरसाण टाकायचं. त्याच्यावर आपण छान थोडीशी तर्री टाकू. थोडीशी कोथिंबीर, थोडासा कांदा आणि आपली झणझणीत अशी मिसळ तयार आहे. तुम्ही ही मिसळची रेसिपी नक्की एकदा ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ही विदर्भातली खास मिसळ आहे. जसे आपण कटवडा खातो तशी ही भज्यांची मिसळ आहे. ही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा. खूप टेस्टी लागते आणि खूप छान बनते ही, कारण की तुम्हाला याच्यासाठी बटाटे उकळायची आवश्यकता नाही, वेळही लागत नाही, झटपट होते आणि टेस्टी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून कळवा की तुम्हाला ही मिसळची रेसिपी कशी वाटली. थँक्यू.